या सगळ्या संदर्भात एक एसओपी तयार झाली पाहिजे की अधिकारी मनमानी पद्धतीने कामं देऊ शकत नाहीत आणि मनमानी पद्धतीने पेमेंट करू शकत नाही। या संदर्भातली एक एसओपी असली पाहिजे आणि त्या एसओपी नुसार अधिकाऱ्यांनी काम केलं पाहिजे। आता काय होतं, अधिकाऱ्याच्या मर्जीवर अवलंबून आहे की त्यांनी कोणाचं पेमेंट काढायचं कोणाचं नाही काढायचं, त्यामुळे भ्रष्टाचाराचा खूप मोठा एक मार्ग त्यामुळे तयार होतोय। त्यामुळे याची एक एसओपी, याची एक नियमावली तयार करण्याचं आश्वासन सुद्धा त्यांनी आम्हाला दिलं आणि त्या नियमावली त्या एसओपी प्रमाणेच कंत्राटदारांची पेमेंट होतील। कामाच्या बाबतीत कामं जी पीडब्ल्यूडीच्या मार्फत केली जातात त्याच्यामध्ये पारदर्शकता येईल अशा पद्धतीची नियमावली जी आता समिती नेमणार ती समिती तयार करेल। आणि आमचे नेते विदर्भातले श्री राजू उंबरकर यांनी सुद्धा विदर्भामध्ये कशा पद्धतीचा अधिकाऱ्यांची मनमानी चालली आहे, कशा पद्धतीचा भ्रष्टाचार होतोय त्या संदर्भातलं विस्तृत माहिती त्यांना दिली। त्या संदर्भात सुद्धा विशेष एका अधिकाऱ्याकडे या संदर्भातली चौकशी करण्याचे आदेश देण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे। त्यामुळे एकंदरीत ज्या पद्धत मुळात आमचा उद्देश हा कोणाला बदनाम करणं किंवा हा नव्हता, सिस्टीम मध्ये पारदर्शकता आली पाहिजे। तर सरकार म्हणतं की भ्रष्टाचारामध्ये 0 टॉलरन्स आहे, तो 0 टॉलरन्स हा रस्त्यावर दिसला पाहिजे, प्रत्यक्षात दिसला पाहिजे, ही आमची मागणी होती। कोणालाही बदनाम करण्याचा उद्देश नव्हता, पण सिस्टीम पारदर्शक झाली पाहिजे, सिस्टीम मध्ये चेंज झाला पाहिजे या भावनेने आम्ही हे सगळं केलं आणि त्या दृष्टीने आजचा निर्णय हा सकारात्मकरित्या शिवेंद्रराजे साहेब भोसले यांनी घेतलेला आहे।